नुसत्या सुगंधाने खावीशी वाटणारी ही डाळ पालकाची आमटी म्हणजेच पालकाचं गरगटं आज आपण बघणार आहोत. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे सारिकास देशी विदेशी पदार्थमध्ये. यासाठी मी इथे पालकाची पानं जी आहेत ती 2-3 वेळेला स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहेत आणि आता पालक कसा चिरायचा ते आपण आता बघणार आहोत. तर सगळी पानं मी या चॉपिंग बोर्डवर काढून घेत आहे. सगळ्यात आधी पानं ही एकत्र करून आपल्याला मध्ये असा कट मारून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला याचे बारीक बारीक असे काप करायचे आहेत. पालक हा चिरून जर करायचा असेल तर तो बारीक चिरला जाणं फार गरजेचं असतं. त्यामुळे त्याची जी कन्सिस्टन्सी असते गरगट्याची ती व्यवस्थित होते. तर या पद्धतीने इथे हा सगळा पालक आपण चिरून घ्यायचा आहे. आता हा पालक एका साईडने आधी चिरून झालेला आहे. आता पुन्हा आपल्याला त्याला असं आडवं घ्यायचं आहे आणि पुन्हा त्याचे आपल्याला बारीक काप करून घ्यायचे आहे. तरच पालक हा आपला व्यवस्थित बारीक चिरला जातो. तर या पद्धतीवर पुन्हा एकदा आपल्याला व्यवस्थित चिरून घ्यायचा आहे पालक. त्यानंतर कुकरचा मोठा डबा घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आधी आपल्याला डाळ घ्यायची आहे. डाळ घालून आपण पालक बनवत आहोत. तर इथे अर्धा वाटी मी तुरीची डाळ घेतलेली आहे आणि आता ही डाळ आपल्याला व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये शेंगदाणे टाकायचे आहेत. तर मी इथे थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत. त्यामुळे पालकाच्या गरगट्याला खूप छान चव येते. तर शेंगदाणे हे आवश्यक घालायचे आहे त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि आता हा सगळा पालक याच्यामध्ये घालून आपल्याला डाळ ही शिजत ठेवायची आहे. आता आपण ही डाळ शिजत ठेवूया आणि कुकरमध्ये 3 शिट्ट्या करून घेऊयात. पालक हा आता शिजून तयार झालेला आहे. आता आपल्याला याला फोडणी द्यायची आहे. त्याच्या आधी पालक हा आपल्याला व्यवस्थित घोटून घ्यायचा आहे. तर या पद्धतीने त्याचं मिश्रण जे आहे ते पूर्ण आपल्याला घोटून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता या पद्धतीने हा पालक मी पूर्ण व्यवस्थित घोटून घेतलेला आहे. आता आपण पालकाच्या गरगट्याला फोडणी देऊया. इथे या पातेल्यामध्ये मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे. साधारण अंदाजाने मी इथे 2 चमचे तेल घेतलेलं आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला जिरं मोहरी टाकायची आहे. जिरे आणि मोहरी व्यवस्थित फुलल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला लसूण आणि खोबऱ्याची पेस्ट टाकायची आहे. तर 1 चमचा ही पेस्ट मी इथं घेतलेली आहे आणि आता लगेचच आपल्याला हलवायचं आहे. नाहीतर खोबरं जे आहे ते जळण्याची शक्यता असते. बऱ्याचदा फोडणी दिल्यानंतर खोबरंही जळण्याची शक्यता असते. अशावेळी गॅस बंद करून 2 मिनिटांनी तो परत चालू केला तर खोबरंही जळत नाही आणि फोडणीही खूप छान खमंग होते. तर इथे मी थोडा वेळ गॅस बंद केलेला होता आणि आता अर्धा चमचा लाल तिखट मी मिरची पावडर जी आहे ती याच्यामध्ये टाकलेली आहे. जी कोल्हापुरी चटणी आपण म्हणतो, जी सगळ्यांच्याच घरामध्ये असते, तोच मसाला मी इथे घेतलेला आहे. आणि त्याचबरोबर इथे हळद टाकायची आहे थोडीशी. त्यानंतर अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे. तुम्हाला नको असेल तर तुम्ही स्किप करू शकता. त्यानंतर लसूण खोबऱ्याची जी फोडणी दिलेली होती ती व्यवस्थित हलवून त्याच्यामध्ये आपल्याला डाळ पालक आता टाकून घ्यायचा आहे. आता डाळ पालकाच्या भांड्यामध्येच पाणी घेऊन ते पाणी मी आता या गरगट्यामध्ये टाकत आहे. तुम्हाला कसं हवं आहे, पातळ की घट्ट, त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी घेऊ शकता. आणि आता मीठ टाकून गरगटं आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. एक 5 ते 10 मिनटं आपल्याला गरगटं हे छान शिजवून घ्यायचं आहे. जास्त वेळ लागत नाही गरगटं तयार व्हायला, पण खाताना मात्र चवीला खूपच छान लागतं. तर आता छानपैकी उकळी येत आहे गरगट्याला. तर 5 ते 10 मिनटानंतर गॅस आपल्याला बंद करायचा आहे आणि तयार झालेलं आहे गरमागरम पालकाचं गरगटं. तर कशी वाटली पालकाची ही साधी सोपी अशी गरगट्याची आमटी. तर तुम्हीही करून बघा. कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन चवी घेत राहा आणि पदार्थ बनवत राहा. पुन्हा भेटू एका अशाच नवीन टेस्टी रेसिपीसोबत. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.